नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज ऑनलाईन लेक्चरच्या सिरीज मधलं आपलं 5वं लेक्चर आहे. आज 5व्या लेक्चर मध्ये आपण फरक स्पष्ट करा बघणार आहे. ऑडिटच्या पहिल्या चॅप्टर मधला फरक स्पष्ट करा आहे. पहिलाच फरक स्पष्ट करायचा आपल्या सब्जेक्ट मधला ऑडिटिंग, अकाउंटिंग अँड ऑडिटिंग हाच फरक स्पष्ट करा आज आपण डिस्कस करणार आहे. तर फरक स्पष्ट करा डिस्कस करताना पहिलं मी फरक स्पष्ट करा तुमच्याशी डिस्कस करेन, एक्सप्लेन करून तुम्हाला, आणि त्यानंतर तुम्हाला लिहून देईन. फरक स्पष्ट करा लिहून देताना सोप्या भाषेत एकदम लिहून देईन. पुस्तकातली भाषा जर बघितली तर ती खूप जरा अवघड भाषा आहे आणि खूप लेंदी लिहून दिलेलं आहे. तर मी पहिलाच फरक स्पष्ट करा एक्सप्लेन करेन तुम्हाला, आणि एक्सप्लेन करून झाल्यावर सोप्या भाषेमध्ये शॉर्ट मध्ये फरक स्पष्ट करा लिहून देईन. म्हणजे काय होईल, तुम्हाला लक्षात ठेवायला, पाठ करायला किंवा लक्षात ठेवायला सोपं जाईल आणि पेपरमध्ये तुम्ही लिहू शकता. बुक्स मधली जर लँग्वेज बघितली तर ती जरा हार्ड आहे आणि खूप जरा लेंदी आहे. तर तो सोप्या भाषेमध्ये मी माझ्या नोट्स काढलेले आहेत, तर माझ्या नोट्स मधून मी तुम्हाला तो लिहून देईन. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहिलं फरक स्पष्ट करायचं एक्सप्लेनेशन होईल आणि नंतर फरक स्पष्ट करा सोप्या भाषेतून तुम्हाला लिहून देईल. तर फरक स्पष्ट करा आपण चालू करू. तर सुरुवात जर बघितली तर फरक स्पष्ट करा अकाउंटिंग अँड ऑडिटिंग. काही वेळा असं होतं की इंग्लिश शब्द आपल्याला सोपे वाटतात ऐकायला, पण मराठी शब्द अकाउंटिंगला काय म्हणतात, जमा खर्च किंवा लेखाकर्म, आणि ऑडिटिंगला अंकेक्षण. तर हे शब्द फक्त अवघड आहेत, पण कन्सेप्ट एकदम सोपी आहे. कन्सेप्ट सोपी कारण मी तुम्हाला त्या सोप्या भाषेत समजून सांगणार आहे, आणि कन्सेप्ट समजणं महत्वाचं आहे. शब्दांना घाबरून द्यायची आवश्यकता नाही. लेखाकर्म, जमा खर्च, अंकेक्षण एकदम नवीन शब्द आहेत तुम्हाला, कारण ऑडिटिंग तुम्हाला फर्स्ट टाइम आलेलं आहे. आणि त्यातनं मराठीतनं म्हणलं तर ते शब्द बघूनच विद्यार्थ्यांना असं होतं की हा सब्जेक्टच अवघड आहे. त्यामुळे असं काही नाही, सब्जेक्ट सोप्या भाषेत समजून सांगितला, कन्सेप्ट समजल्या तर काही प्रॉब्लेम येणार नाही शब्दांचा. तर ठीक आहे, फरक आपण बघणार आहे. जमा खर्च ऑब्लिक लेखाकर्माला म्हणतो अकाउंटिंग, आणि अंकेक्षणाला म्हणतो ऑडिटिंग. तर फरक स्पष्ट करण्यामध्ये हे 8 मुद्दे आपण एक्सप्लेन करणार आहे. आणि फरक स्पष्टकार कसा लिहायचा हे मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की थेरीचे क्वेश्चन कसे सोडवायचे, मार्क्स कधी सोडवायचे, ते डिस्क्रिप्शन मध्ये खाली त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता की फरक स्पष्टकार कसा सोडवायचा, व्यवस्थित मुद्दे वगैरे आखून पेज कसं हे करायचं, सगळं ते व्यवस्थित डिटेल मध्ये मी सांगितलेलं आहे. ती व्हिडिओ व्यवस्थित नक्की बघा, त्याच्यातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील थेरीच्या पेपरच्या संदर्भात, फरक स्पष्टकाराच्या संदर्भात. तर आज आपण फरक स्पष्ट करा एक्सप्लेन करतो, कसं करायला सुरुवात करतो. मी मुद्दे आहेत त्याचे, हे 8 मुद्दे आहेत. 8 मुद्दे आपण एक्सप्लेन करणार आहे आणि त्यांचं एक्सप्लेनेशन तुम्हाला नंतर मी लिहून देतो. तर सगळ्यात पहिला मुद्दा आहे कार्याचे स्वरूप. कार्याचे स्वरूप अकाउंटिंग आणि ऑडिटिंग. अकाउंटिंग मध्ये कार्याचं स्वरूप काय आणि ऑडिटिंग मध्ये कार्याचं स्वरूप काय. कार्याचं स्वरूप एकदम सोप्या भाषेत जर समजायचं झालं तर अकाउंटिंगचं कार्याचं स्वरूप काय, बुक किपिंगचं काम झालेलं असेल. कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे बुक किपिंगचं काय काम आहे. बुक किपिंग जर ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर जसं 11वीला आपण बघायचं बुक किपिंग मध्ये लिहिलेलं असायचं XYZ परचेस रॉ मटेरियल फॉर 10,000, XYZ सेल्स ₹8 लाख असं लिहिलेलं असायचं. मग त्या लिहिलेल्या ट्रान्झॅक्शनला आपण अकाउंटिंगचे 3 गोल्डन रूल्स लावायचं, आणि गोल्डन रूल्स लावल्यानंतर ना आपण त्याची सिंपल एंट्री करायचो. एंट्री करणं हे अकाउंटिंगचं काम आहे. जर्नल एंट्रीज करून झाल्यानंतर पोस्टिंग करून झाल्यानंतर त्याची प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट बनवणं, हे काय कामाचं स्वरूप आहे. कामाचं स्वरूप कोणाच्या कार्याचं स्वरूप आहे, अकाउंटिंगच्या कार्याचं किंवा अकाउंटंटच्या कार्याचं हे स्वरूप आहे. त्यानंतर कार्याचे स्वरूप ऑडिटिंगचं कसं आहे, ऑडिटिंगच्या कार्याचं स्वरूप कसं आहे. ऑडिटिंगच्या कार्याचं स्वरूप असे, हे सर्व काम जे अकाउंटंटने केलंय ते काम बरोबर आहे का ते चेक करण्याचं काम कार्याचं स्वरूप आहे ऑडिटिंगचं. लक्षात, अकाउंटंटनी जे सर्व काम केले, जर्नल एंट्री असतील, पोस्टिंग असतील, ट्रायल बॅलन्स असेल, बॅलन्स शीट असेल, हे सर्व जे काय काम केले अकाउंटंटनी ते काम चेक करणं. त्या कामामध्ये काय चुका सापडतात का, त्यात कामामध्ये काय घोटाळे आहेत का, चुका असेल तर त्या सुधारून घेणं, घोटाळे असेल तर त्या हायर अथॉरिटीपर्यंत नेऊन त्याचा निकाल लावणं, आणि त्या इथून पुढे होणार नाही त्याची काळजी घेण्यासाठी संस्थेला सूचना करणं. ह्या प्रकारचं काम कार्याचं स्वरूप कोणाचं असते, ऑडिटिंगचं असतं. नेक्स्ट पॉईंट काय, उद्देश. उद्देश अकाउंटिंगचं काम आपण करतो. अकाउंटिंगचं काम करण्याचा उद्देश काय असतो, सिंपल उद्देश असतो, जे काय बिझनेसचे ट्रान्झॅक्शन झाले ते लिहून घेणं आणि त्याचा हिशोब ठेवणं, आणि वर्षाच्या शेवटी आपल्याला त्याचा आपल्या संस्थेला काय झालंय, बिझनेसला आपल्या काय झालंय, प्रॉफिट झालाय का लॉस झालाय, किती प्रॉफिट झालाय,
हा मेन उद्देश आहे. अकाउंटिंगचा उद्देश काय की आपल्या वर्षाच्या शेवटी आपल्याला समजलं पाहिजे आपल्या संस्थेने काय केलंय, आपल्या कंपनीने काय केलंय, प्रोग्रेस केलंय का, डाऊन केलंय का, समांतर लेवलला काम चाललंय संस्थेचं. त्यानंतर बॅलन्स शीट, जर ती हिशोबाची बॅलन्स शीट बघितली, मागच्या 3-4 वर्षाची बॅलन्स शीट बघितली, तर त्यातनं आपल्याला स्टडी करता आला पाहिजे की संस्था ग्रो करते, दरवर्षी एवढं पर्सेंटेज प्रॉफिट वाढतोय का कमी होतोय का लेवलला चाललोय, हे सगळं आपल्याला कशावरनं समजतं, हिशोबावरनं समजतं, अकाउंटिंगवरनं समजतं. आलं लक्षात. तर हा सेकंड पॉईंट उद्देश, अकाउंटिंगचा उद्देश काय, आपल्याला आपल्या बिझनेसची ट्रू अँड फेअर व्ह्यू आपल्याला घेता आला पाहिजे. बिझनेस मध्ये काय चाललंय हे समजलं पाहिजे. हे कशावरनं समजलं, आपल्या बिझनेसच्या हिशोबावर. आलं लक्षात. कुठलाही बिझनेस समजून घ्यायचा असेल तर त्या दुकानाचं शटर कसं आहे किंवा दुकान कसं आहे किंवा इंटेरियर कसं आहे याच्यावरनं समजतं का, बिझनेसची प्रोसेस काय, प्रोग्रेस काय, नाही समजत. तर ती कशावरनं समजती, बिझनेसच्या लिहिलेल्या अकाउंटिंगवरनं, अकाउंटिंग नंतर तयार झालेल्या बॅलन्स शीटवरनं. त्याच्यावरनं आपण अंदाज लावू शकतो की संस्थेचं, कंपनीचं काय स्टेटस आहे. आलं लक्षात. तर हा अकाउंटिंगचा उद्देश. ऑडिटिंगचा उद्देश काय, अकाउंटंटनी जे काम केलंय, आलं लक्षात, त्या कामामध्ये चुका बिका वगैरे काय झाल्यात का, चुका झाल्या असतील किंवा फ्रॉड झाले असतील, जे काय चुका फ्रॉड झाल्या असतील त्या शोधून काढणं हा अंकेक्षणाच्या कामाचा उद्देश आहे. आलं लक्षात. अकाउंटंटनी काम केलं, सपोज एखादा अकाउंटंट नवीन कामाला लागलाय, फ्रेशर आहे, त्याच्याकडनं काय चुका झाल्या, तर त्या चुका तशाच फॉरवर्ड नाही व्हायला पाहिजे. बॅलन्स शीट मध्ये त्याचा लास्ट पर्यंत इफेक्ट नाही झाला पाहिजे. हे काम कोणाचं आहे, ऑडिटिंगचं, ऑडिटिंग किंवा अंकेक्षकाचं हे काम आहे. आलं लक्षात. ह्या उद्देशामध्ये आपण बघितलं, अकाउंटिंगचा उद्देश आहे सिंपल, जसं काय बिझनेस जे झालंय तो आपल्याला समजून घेणं, तो लिहून घेणं, हिशोब ठेवणं आणि त्याच्यावरनं बिझनेसची स्टेटस काय ते समजणं. आणि जो लिहिलेला हिशोब आहे तो ऑडिटिंग मध्ये आपल्याला बघायचा आहे की व्यवस्थित लिहिलाय का. मग व्यवस्थित लिहिलाय का म्हणजे काय, ऑडिटर हा एक्सपर्ट आहे. एक्सपर्ट तो काय बघणार, हिशोबात व्यवस्थित लिहिलाय का म्हणजे काय केलंय का, रूल्स फॉलो केलेत का, रूल्स फॉलो केलेत का. त्यानंतर अकाउंटिंग स्टँडर्ड्स असतात, ICAI, द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया, ह्या संस्थेने इश्यू केलेले अकाउंटिंग स्टँडर्ड आहेत ते फॉलो केलेत का, ते फॉलो करून अकाउंटिंग केलंय का. अकाउंटिंगच्या कन्सेप्ट आहेत, गोइंग कन्सिस्टन्सी, अॅक्रुअल, ह्याच्या कन्सेप्ट आहेत त्या फॉलो केलेत का. हे सगळं काम, ह्या कामाचं कोण करणार आहे, ऑडिटिंगचं, ऑडिटरचं हे काम आहे. ऑडिटर ते काम तो बघणार. त्यानंतर तिसरा मुद्दा, योग्यता. योग्यता मुद्द्यामध्ये आपण समजून घेऊया, अकाउंटंटला असं स्पेसिफिक काय योग्यतेची आवश्यकता नाही. अकाउंटंट कुणी येऊ शकतो. समजा एखादा 12वी झालेला विद्यार्थी, त्याने टॅलीचा कोर्स केला तो एखाद्या कंपनीमध्ये जाऊन अकाउंटिंगचं काम करू शकतो. आलं लक्षात. तसंच दुसरं कुणी करू शकतो. एखादा सायन्स बॅकग्राऊंडचा माणूस आहे, त्याने 1-2 वर्ष समजा टॅलीचा कोर्स केला, 1-2 वर्ष कुठेतरी अकाउंटंटच्या हाताखाली काम केलं, तर तो सुद्धा त्या अकाउंटिंगचं काम करू शकतो. तसं आर्ट्सचा पण करू शकतो, तसं कुणीही करू शकतं. अकाउंटिंगच्या कामासाठी असं काही योग्यता नाही. थोडाफार एक्सपिरियन्स आला, जनरल एंट्री मारता आला, रूल्स समजले, तर तुम्ही अकाउंटिंगचं काम इझिली करू शकता. त्यासाठी स्पेसिफिक काही योग्यता, आवश्यकता त्याची नाहीये. पण योग्यतेच्या पॉइंट मध्ये ऑडिटिंगच्या साठी योग्यता आहे का, कुणी ऑडिटिंगचं काम करू शकतं का, तर नाही. कुणी ऑडिटिंगचं काम करू शकत नाही. त्यासाठी स्पेसिफिक लोकच ती ऑडिटिंगचं काम करू शकतात. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, ICAI, द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया, या संस्थेद्वारे घेतली जाणारी परीक्षा, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणारे विद्यार्थी, जे विद्यार्थी उत्तीर्ण होतील त्यांना आपण काय म्हणतो, चार्टर्ड अकाउंटंट. चार्टर्ड अकाउंटंटच फक्त ऑडिटिंगचं काम करू शकतो. चार्टर्ड अकाउंटंट ही योग्यता आहे ऑडिटिंगचं काम करण्याची. बाकी दुसरं कोणी ऑडिटिंगचं काम करू शकत नाही, फक्त चार्टर्ड अकाउंटंट. सोप्या भाषेत CA फक्त ऑडिटिंगचं काम करतात, बाकी दुसरं कोणी ऑडिटिंगचं काम करत नाही. हा झाला तिसरा मुद्दा. त्यानंतर चौथा मुद्दा, संस्थेतील पद. संस्थेतील पद किंवा कंपनीतील पद. अकाउंटंटचं संस्थेत काय पद आहे का, तर आहे. काय पद आहे, अकाउंटंट असेल, सिनियर अकाउंटंट असेल, ज्युनियर अकाउंटंट असेल, त्याला पद आहे. तो तिथं काय करतोय, काम करतोय. तो संस्थेचा काय, नोकर आहे. नोकर म्हणजे काय, एम्प्लॉई येतो, संस्थेमध्ये काम करतोय, संस्था त्याला काय देते, पगार देते. आलं लक्षात. संस्थेमध्ये तो काम करतोय, संस्थेमध्ये त्याला पद आहे, अकाउंटंट असेल, ज्युनियर, सिनियर अकाउंटंट, जे काय पद आहे, आणि त्याच्या बदले संस्था काय देते, त्याला पगार देते. पण संस्थेतील पद जर बघितलं तर ऑडिटरचं संस्थेमध्ये काय पद आहे का, तर नाही. ऑडिटर हा कोण आहे, एक्सटर्नल माणूस आहे, बाहेरचा माणूस आहे. तो संस्थेमध्ये त्याला पद नाहीये. संस्थेमध्ये तो येऊन काम करतोय का, तिथं 12 महिने. जसा अकाउंटंट संस्थेमध्ये 12 महिने बसतो आणि अकाउंटिंगचं काम करतो, आणि ते काम केल्यानंतर त्याला दर महिन्याला मोबदला मिळतो. तसं ऑडिटर दर महिन्याला येतो का, नाही. अकाउंटंटनी वर्षभर जे काम केले ते काम चेक करण्यासाठी ऑडिटर 1-2 महिने किंवा थोड्या कालावधीसाठी संस्थेमध्ये येतो, ते त्याचं तो काम करतो आणि त्याच्या बदल्यात त्याला फीज मिळते. ऑडिटरला काय मिळते, फीज मिळते. अकाउंटंटला काय मिळतो, पगार मिळतो. पगार मिळतो म्हणजे तो काय, तिथला नोकर आहे म्हणून त्याला पगार मिळतो. एक सोप्या भाषेत समजून घ्या, आपण समजा एखाद्या वकिलाकडे गेलो
किंवा एखाद्या डॉक्टरकडे गेलो तर आपण डॉक्टरला म्हणतो का तू माझा कामगार आहे, मी तुला पगार देतो? नाही म्हणत. तर आपण काय म्हणतो, त्याच्या वकिलाने समजा तुम्ही एखाद्या प्रॉब्लेम मध्ये सापडला तर वकील त्याचं प्रोफेशनल नॉलेज वापरून, त्याचं कायद्याचं नॉलेज वापरून कोर्टामधून तुम्हाला वाचवतो आणि त्यातनं त्या प्रॉब्लेम मधून तुम्हाला बाहेर काढतो. त्याच्या बदल्यात तुम्ही काय करता, त्याला फीस देता. आलं लक्षात? ते काय आहे, प्रोफेशन आहे. तसं डॉक्टरचं पण, डॉक्टर त्यांचं वैद्यकीय नॉलेज काय असेल ते शिकलेलं ते सगळं वापरून तुम्हाला जे काय त्रास होतोय त्या त्रासातनं गोळ्या औषध देऊन बाहेर काढतात. त्याच्या बदल्यात तुम्ही त्यांना सॅलरी देता का? तर नाही. तुम्ही त्याच्या बदल्यात त्यांना काय देता, फीस देता. तसंच चार्टर्ड अकाउंटंटचे, सीएचे. सीए तिथं कामगार आहे का, अकाउंटिंगचं 12 महिने काम करतोय का? तर नाही. सिंपल आहे, सीए तिथं फक्त सर्व्हिसिंग द्यायचं काम करतोय, ऑडिटिंगचं. जे काय अकाउंटंटने केले ते व्यवस्थित केले का चेक करणं, त्यातल्या चुका दुरुस्ती मोठ्या शोधून काढणं, ती सर्व्हिस कंपनीला सीए देतोय. त्याच्या बदल्यात कंपनी काय करते, त्याला पगार नाही देते. काय देते, त्याला प्रोफेशनल फीस देते सीए ला, आणि अकाउंटंटला काय देते, पगार देते. हा झाला संस्थेतील पद. त्यानंतर 5वा मुद्दा, नियम व तत्वे. नियम व तत्वे. नियम व तत्वेमध्ये सिंपल, अकाउंटिंगसाठी सिंपल नियम, गोल्डन रूल्स फॉलो करायचे, व्यवस्थित जनरल एंट्रीज करायच्या, अकाउंटिंगचे कन्सेप्ट आहेत, गोईंग कन्सर्न, कन्सिस्टन्सी, अॅक्रोल, ह्या सगळ्या कन्सेप्ट फॉलो करायच्या. आयसीआय इन्स्टिट्यूटने जे दिलेले अकाउंटिंग स्टँडर्ड आहेत ते फॉलो करायचे. हे नियम व तत्वेमध्ये येतात अकाउंटिंगसाठी. ऑडिटिंगसाठी काय नियम आहेत का, तर आहे AASB, ऑडिटिंग अँड अश्युरन्स स्टँडर्ड बोर्ड. हा नावाचा एक बोर्ड आहे, ऑडिटिंग अँड अश्युरन्स स्टँडर्ड बोर्ड. हा बोर्ड आहे, तो बोर्ड कुणाच्या अंतर्गत काम करतो, आयसीआयच्याच अंतर्गत काम करतो. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऍक्टच्या जी संस्था आहे स्थापन झालेली, त्या संस्थेच्या अंडरच तो बोर्ड काम करतो. त्या बोर्डाने ऑडिटिंगचे स्टँडर्ड दिलेले. जसं अकाउंटिंगचे स्टँडर्ड आहेत ते फॉलो करून आपल्याला अकाउंटिंग करायचे, तसं ऑडिटिंगचे पण स्टँडर्ड दिले. नेक्स्ट पुढच्या येणाऱ्या चॅप्टर मध्ये आपण बघणार आहे डिटेलमध्ये काय स्टँडर्ड आहेत, कशा प्रकारच्या गोष्टी आहेत. तर ते आपल्याला ऑडिटरला काय ऑडिटिंगचे स्टँडर्ड दिलेले आहेत, ते स्टँडर्ड त्याला फॉलो करायचे. आणि अकाउंटंटला नियम व तत्वे काय आपले सिंपल गोल्डन रूल फॉलो करायचे, अकाउंटिंगचे कन्सेप्ट फॉलो करायचे, अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो करायचे. आणि ऑडिटरसाठी काय ऑडिटिंगचे जे स्टँडर्ड आहेत, ऑडिटिंग स्टँडर्ड फॉलो करून ऑडिटिंगचे काम त्याला पूर्ण करायचे. त्यानंतर समाप्ती. समाप्ती आता अकाउंटिंगच्या कामाची कशी होती सुरुवात, बुक किपिंग झाल्यानंतर अकाउंटिंगचं काम होतं. बुक किपिंग मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये, व्यवस्थित सांगितलं होतं मागच्या बुक किपिंग काय. बिझनेस सुरुवात होतो तर ट्रान्झॅक्शन लिहून घेणे, ते झालं बुक किपिंग. त्या ट्रान्झॅक्शनला गोल्डन रूल्स लावून कन्वर्ट करून अकाउंटिंग करणं, त्याचं पोस्टिंग करणं, हे झालं तुमचं अकाउंटिंग. तर बुक किपिंगचं झाल्यानंतर ना अकाउंटिंगचं काम होतं. आणि समाप्तीमध्ये ऑडिटिंगचं काम कधी होतं, सुरुवात कधी होती, अकाउंटिंगचं काम झाल्यानंतर ना ऑडिटिंगचं काम होतं. लक्षात, अकाउंटिंगचं काम संपलं की मग ऑडिटिंगचं काम चालू होतं. अकाउंटिंगचं काम कधी संपणार, सोपा प्रश्न आहे, कधी संपणार सांगा बरं. आपलं अकाउंटिंगचं वर्ष कधी चालू होतं, बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती असेल, 1 एप्रिलला दरवर्षी चालू होतं. आणि संपतं कधी, 31 मार्च. बरोबर, 1 एप्रिलला आपलं वर्ष चालू होतं आणि 31 मार्चला आपलं वर्ष संपतं. 31 मार्चला वर्ष संपेपर्यंत अकाउंटंट त्या पूर्ण वर्षामध्ये काम करतो. आपलं अकाउंटिंगचं वर्ष वेगळं आहे बरं का. जानेवारी ते डिसेंबर हे आपलं वर्ष नाही, फायनान्शियल इयर नाही. फायनान्शियल इयर आपल्या देशामध्ये आपण कोणतं फॉलो करतो, 1 एप्रिल पासून फॉलो करतो आणि 31 मार्च पर्यंत त्या फायनान्शियल इयरचा एंड होतो. मग 31 मार्चला एंड झाल्यानंतर तिथून पुढे काम चालू कोणाचं होतं, ऑडिटिंगचं होतं. मग तिथून पुढे ऑडिटर येतो, सर्व बुक्स वगैरे काय रेकॉर्ड वगैरे टॅली सॉफ्टवेअर मध्ये काय एंट्री मारल्या असतील त्या सर्व अकाउंटिंगच्या चेक करतो आणि त्याचं काम तो करतो. त्यानंतर कालावधी. कालावधीचा पॉईंट पण आताच सांगितलं. ऑडिटिंगच्या कामाचा काय कालावधी फिक्स आहे, 1 वर्षभरामध्ये ऑडिटिंग करायचे, 1 वर्षभर काम करायचे. वर्ष सुरुवात कधी होणार, 1 एप्रिलला सुरुवात होणार, संपणार कधी, 31 मार्चला संपणार. 1 एप्रिल ते 31 मार्च पूर्ण वर्षामध्ये त्याला काम करायचं. हा झाला कालावधी कुणाचा, अकाउंटंटचा. अकाउंटंटचा म्हणजे कुणाचा, जमा खर्च ऑब्लिक लेखाकरणाचा. हा 1 वर्षाचा कालावधी. आता 1 वर्षाचा कालावधी संपल्यानंतर ज्याचं काम चालू होतं तो ऑडिटिंग. लक्षात, ऑडिटिंगचे वेगळे पण प्रकार आहे, पण जनरली ऑडिटिंग कधी होतं समजून घ्या, वर्ष संपल्यानंतर. त्यात ऑडिटिंगच्या नेक्स्ट चॅप्टर मध्ये आपण बघणार आहे सतत अंकेक्षण, स्टॅट्युटरी ऑडिट, टॅक्स ऑडिट, हे सगळे प्रकार पुढच्या चॅप्टर मध्ये जसं चॅप्टर पुढे जाईल तसं तसं आपण बघणार आहे. पण कालावधी समजला का पॉईंट तुम्हाला सगळ्यांना. अकाउंटंटचा कालावधी काय, 1 वर्षाचा, पूर्ण वर्षभर त्याचं काम चालतं 1 एप्रिल पासून 31 मार्च. आणि 31 मार्च संपल्यानंतर ऑडिटिंगचं तिथून पुढे काम चालू होतं. ते कंपनीवर डिपेंड आहे, स्टाफवर डिपेंड. जर जास्त काम असेल तर 2-3 महिने चालतं ऑडिटरचं काम. तो छोट्या लेवलची कंपनी असेल तर 1 महिने किंवा 1 आठवड्यात पण ते ऑडिटिंगचं काम त्याचं होऊ शकतं. त्यानंतर अहवाल सादर करणे. अहवाल सादर करणे, अकाउंटंटला अहवाल सादर करायला लागू शकतो का, नाही. त्याचं काम अहवाल बनवणं नाहीच, त्याचं काम अकाउंटिंग करणे. त्यामुळे अकाउंटंटला अहवाल सादर करायची आवश्यकता नाही. अहवाल सादर करायला कोणाला लागतो, ऑडिटरला लागतो. ऑडिटरने जे काय काम केलंय
त्याचा संस्थेला त्याला अहवाल सादर करायला लागतो आणि अकाउंटंटला फक्त त्यांनी जे काय काम केले, संस्थेचं अकाउंटिंगचं जे काम केलं त्या कामाचा त्याला अहवाल करायला लागतो. म्हणजे ते काम जे केलंय, अहवाल म्हणजे काय, सिंपल एक शॉर्ट मध्ये समरीमध्ये बनवून सांगलं की मी हे केलेलं आहे, किंवा त्या स्टेटसला त्या गोष्टीला बघून आपल्याला समजू शकतो की कंपनीची काय स्टेटस आहे, त्याला म्हणतात अहवाल. तर ऑडिटरला अहवाल दाखवायला लागतो, अकाउंटंटला अहवाल दाखवायची आवश्यकता नाही. तर ठीक आहे, फरक आता या ठिकाणी आपला एक्सप्लेन करून झालेला आहे. आता फरक मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये एक्सप्लेन करून माझ्या नोट्स मध्ये मी काढलेला आहे, तो फरक तुम्ही लिहून घ्या. फरक लिहून घ्या सगळ्यांनी. फरक कसा लिहून घ्यायचा ते मागच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर फरकाचे तुम्हाला 3 कॉलम बनवायचे आहेत. पहिला छोटा कॉलम, दुसरा कॉलम, 2 कॉलम बाकीचे मोठे कॉलम. अशा पद्धतीने तुम्हाला फरक स्पष्ट करा लिहायचं. तर त्यातला पहिल्या कॉलम इन मुद्दे, त्याचं हेडिंग मुद्दे असेल. दुसऱ्या कॉलमचं हेडिंग असेल लेखाकर्म किंवा अकाउंटिंग, हे दुसऱ्या कॉलमचं हेडिंग द्या. त्यानंतर तिसऱ्या कॉलमचं हेडिंग असेल ऑडिटिंग. व्यवस्थित पेज फोल्ड करा. पेज फोल्ड करून झाल्यानंतर ना परत एकदा मी सांगतो फरकाचा लिहायचा आहे कसा फरक. सपोज हे तुमच्या वहीचं पेज आहे, त्याचे आपल्याला 3 पार्ट करायचे. हा पहिला कॉलम छोटा कॉलम असेल आणि हा दुसरा कॉलम. अशा पद्धतीने आपल्याला फरक स्पष्ट करायला यायचा. इथं काय लिहिणार ते इथं अकाउंटिंग किंवा लेखाकर्म, आणि इथं ऑडिटिंग किंवा अंकेक्षण, आणि इथं मुद्दे कोणचे, हे 8 मुद्दे मी सांगितले. 1 2 3 4 5 6 7 8 हे 8 मुद्दे असे मुद्द्याच्या कॉलम मध्ये येणार. आणि जे काय मी आता एक्सप्लेनेशन सांगतोय ते तुम्हाला फरकच्या याच्यामध्ये लिहायचे. पुस्तकातलं जर वाचायला गेलं फरक स्पष्ट करायचं तर त्याची भाषा आवड आहे आणि लेंदी वाचूशी वाटणार नाही. त्यामुळे मी सोप्या भाषेत माझ्या नोट्स काढलेले आहेत, ते सोप्या भाषेत सांगतोय, ते तुम्ही लिहून घ्या. 2 कॉलम अकाउंटिंग आणि ऑडिटिंग. मुद्दे, पहिला मुद्दा आहे कार्याचे स्वरूप. कार्याचे स्वरूप. जर तुम्हाला फास्ट वाटत असं मी सांगतोय ज्या गोष्टी, तर व्हिडिओ पॉज करून किंवा स्लो करून किंवा थांबून पण तुम्ही लिहू शकता. पहिलं आहे कार्याचे स्वरूप. कार्याच्या स्वरूप मध्ये पहिल्या कॉलम मध्ये लेखाकर्म किंवा अकाउंटिंग, त्याच्यामध्ये लिहा व्यवसाय संस्थेचे खाते, व्यवसाय संस्थेचे खाते ताळेबंद, व्यवसाय संस्थेचे खाते ताळेबंद, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करणे, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करणे. हे झालं अकाउंटिंग मध्ये. आता मुद्दा पहिला अकाउंटिंगचा एक्सप्लेन करून झालाय. आता आपण बघणार अंकेक्षण. ऑडिटिंग मध्ये काय, ऑडिटिंग मध्ये लिहायला घ्या जमा खर्चाच्या व हिशोबांचे, जमा खर्चाचे व हिशोबांचे परीक्षण करणे, जमा खर्चाचे व हिशोबांचे परीक्षण करणे. तसेच वार्षिक खाते व ताळेबंद, तसेच वार्षिक खाते व ताळेबंद तयार करणे, तसेच वार्षिक खाते व ताळेबंद तयार करणे व त्याची खात्री करून घेणे, व त्याची खात्री करून घेणे. त्यातच पुढे कंटिन्यू करा. व त्याची खात्री करून घेणे. दाखवलेला नफा खरा आहे की नाही ते पाहणे, दाखवलेला नफा खरा आहे की नाही ते पाहणे. सांगताना माझा स्पीड हळू वाटला, फास्ट वाटला तर तुम्ही पॉज करून पण ते व्यवस्थित लिहू शकता. हा झाला पहिला पॉइंट. पहिला पॉइंट आता एक्सप्लेन करून झालाय आपला. आता दुसरा पॉइंट. दुसऱ्या पॉइंटचा मुद्दा आहे उद्देश. दुसऱ्या पॉइंटचा मुद्दा आहे उद्देश. कार्याचे स्वरूप झाला आता उद्देश. उद्देश मध्ये लिहा. उद्देश मध्ये दुसरा पॉइंट उद्देश. आणि अकाउंटिंग मध्ये लिहा विशिष्ट काळामध्ये नफा किंवा तोटा, विशिष्ट काळामध्ये
नफा किंवा तोटा झाला आहे हे पाहणे. विशिष्ट काळामध्ये नफा किंवा तोटा झाला आहे हे पाहणे. व संस्थेची आर्थिक स्थिती दर्शवणे. विशिष्ट काळामध्ये नफा किंवा तोटा झाला आहे हे पाहणे व संस्थेची आर्थिक स्थिती दर्शवणे. हा झाला दुसरा पॉइंट. दुसरा पॉइंट कशातला झाला? अकाउंटिंग मधला झाला. दुसरा पॉइंट अकाउंटिंग मधला झाला. तर दुसरा पॉइंट मी अंकीक्षणामधला सांगतोय, ऑडिटिंग मधला सांगतोय. तो लिहून घ्या. संस्थेचे नफा तोटा व आर्थिक परिस्थिती. संस्थेचे नफा तोटा व आर्थिक परिस्थिती खरे आहे किंवा नाही. संस्थेचे नफा तोटा पत्रक व आर्थिक परिस्थिती खरे आहे किंवा नाही याची सत्यता तपासणे. या ठिकाणी आपला दुसरा पॉइंट संपलेला आहे. आता तिसरा पॉइंटचं हेडिंग आहे योग्यता. तिसरा पॉइंट त्यातला आपण अकाउंटिंग मधलं सांगतोय. पॉइंटचं नाव आहे योग्यता. जमा खर्चाचे कंसामध्ये लिहा अकाउंटिंगचे. जमा खर्चाचे कंसामध्ये अकाउंटिंगचे काम करणारा सीए असला पाहिजे. जमा खर्चाचे अकाउंटिंगचे काम करणारा सीए असला पाहिजे असे बंधन नाही. परत सांगतो. जमा खर्चाचे अकाउंटिंगचे काम करणारा सीए असला पाहिजे असे बंधन नाही. तिसरा मुद्दा अकाउंटिंग मधला झालाय. आता तिसरा मुद्दा ऑडिटिंग मधला सांगतो. अंकेक्षणाचे काम करणारा व्यक्ती सीए असणे आवश्यक आहे. अंकेक्षणाचे काम करणारा व्यक्ती सीए असणे आवश्यक आहे. त्यानंतर चौथा मुद्दा. तिसरा मुद्दा संपलेला आहे. आता चौथा मुद्दा अकाउंटिंग मधला. चौथा मुद्द्याचं नाव लिहा संस्थेतील पद. चौथा मुद्द्याचं नाव आहे संस्थेतील पद. अकाउंटिंग मध्ये लिहा लेखपाल हा संस्थेचा नोकर असतो. लेखपाल हा संस्थेचा नोकर असतो व तो संस्थेच्या नियंत्रणाखाली काम करतो. लेखपाल हा संस्थेचा नोकर असतो व तो संस्थेच्या नियंत्रणाखाली काम करतो. चौथा मुद्दा अकाउंटिंग मधला झाला. चौथा मुद्दा आता ऑडिटिंग मधला लिहून घ्या. अंकेक्षक हा संस्थेचा नोकर नसतो. अंकेक्षक हा संस्थेचा नोकर नसतो. तो स्वतंत्रपणे काम करत असतो. अंकेक्षक हा संस्थेचा नोकर नसतो. तो स्वतंत्रपणे काम करत असतो. हा झाला चौथा मुद्दा. तर पाचवा मुद्द्याचं हेडिंग आहे. पाचवा मुद्दा नियम व तत्वे. पाचवा मुद्दा. नियम व तत्वे पाचव्यातला अकाउंटिंग मधला पाठ लिहून घ्या. अकाउंटिंग कंसामध्ये लिहा जमा खर्चाचे. अकाउंटिंग कंसामध्ये लिहा जमा खर्चाचे स्वतंत्र नियम आहेत. अकाउंटिंग जमा खर्चाचे स्वतंत्र नियम आहेत. त्याचा वापर करून नोंद केली जाते. अकाउंटिंग जमा खर्चाचे स्वतंत्र नियम आहेत. त्याचा वापर करून नोंद केली जाते. पाचव्या मुद्द्यातला अकाउंटिंग मधला झाला. आता पाचवा मुद्दा ऑडिटिंग मधला. अंकेक्षणालाही सिद्धांत आहेत. अंकेक्षणालाही सिद्धांत आहेत. त्याचा वापर केला जातो. अंकेक्षणालाही सिद्धांत आहेत. त्याचा वापर केला जातो. हा झाला पाचवा मुद्दा. आता सहावा मुद्दा समाप्ती. सहावा मुद्दा तो अकाउंटिंग मधला लिहून घ्या. बुककीपिंग जेथे समाप्त होते. सहा मुद्द्याला काय हेडिंग देणार? समाप्ती. बुककीपिंग जेथे समाप्त होते तेथे लेखाकर्म सुरू होते. बुककीपिंग जेथे समाप्त होते. लेखाकर्माला अकाउंटिंग म्हणू शकता. बुककीपिंग जेथे समाप्त होते हे असे शब्द आहेत लेखाकर्म वगैरे. त्यामुळे ते अवघड वाटतं. पण सोप्या भाषेत सांगितलं तर अकाउंटिंग. बुककीपिंग जेथे समाप्त होते लेखाकर्म कंसामध्ये अकाउंटिंग सुरुवात होते. लेखाकर्म कार्य जिथे संपते तेथे अंकेक्षणाच्या कार्याला सुरुवात
होते. हा आहे आपला 6वा मुद्दा. 6वा मुद्दा आता या ठिकाणी संपलाय. 7वा मुद्दा छोटाच आहे. 7वा पॉईंट कालावधी. 7वा पॉईंट कालावधी. त्याच्यामध्ये अकाउंटिंगला लिहा जमा खर्चाचे कार्य वर्षभर सुरू असते. जमा खर्चाचे कार्य वर्षभर सुरू असते. हे झालं अकाउंटिंग मध्ये. आता 7वा मुद्दा ऑडिटिंग मध्येच लिहा. ऑडिटिंग मध्ये इथं लिहा अंकेक्षणाचे कार्य साधारणपणे वर्षानंतर सुरू होते. अंकेक्षणाचे कार्य साधारणपणे वर्षानंतर सुरू होते. शेवटचा मुद्दा काय? अहवाल सादर करणे हा शेवटचा मुद्दा. तो आपण कशात लिहिणार? अकाउंटिंग मध्ये लिहा लेखापालाला आपल्या कार्यासंबंधी वरिष्ठांना अहवाल सादर करावा लागत नाही. लेखापालाला आपल्या कार्यासंबंधी वरिष्ठांना अहवाल सादर करावा लागत नाही. 8वा मुद्दा अकाउंटिंग मधला. आणि 8वा मुद्दा आता शेवटचा मुद्दा ऑडिटिंग मधला, अंकेक्षणामधला. अंकेक्षणाला मात्र आपल्या कामाचा अहवाल सादर करावा लागतो. अंकेक्षणाला मात्र आपल्या कामाचा अहवाल सादर करावा लागतो. तर अशा पद्धतीने आजच्या लेक्चर मध्ये आपण काय केलंय? फरक स्पष्ट करा आजचा एक संपवलेला आहे. फरक स्पष्ट काय करत होता आपला? अकाउंटिंग आणि ऑडिटिंग. मराठीमध्ये काय? जमा खर्च, लेखाकर्म व अंकेक्षण असे आवड शब्द आहेत, पण एकदम सोपा फरक आहे. तुम्हाला चांगल्या सोप्या भाषेत मी समजून सांगितलंय. आणि पुस्तकात जर बघितलं तुम्ही तर ते नाही वाचूशी वाटणार. खूप हार्ड लँग्वेज आहे आणि खूप लेंदी आहे. तो मी सोप्या भाषेत केलाय आणि शॉर्ट मध्ये केलाय. याच्यापेक्षा दुप्पट तुम्हाला लिहायला लागलं असतं पुस्तकातलं जर तुम्ही बघितलं असतं तर. त्यामुळं आजच्या लेक्चरमध्ये आपण फरक स्पष्ट करायला समजून घेतलाय आणि तो तुम्हाला मी सोप्या भाषेत लिहून देतो. तर ठीक आहे, आजची व्हिडिओ आपण या ठिकाणी इथंच थांबवतोय. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद.